56वी ओळी आपली ना. निर्विकल्पासी कल्पावे परी कल्पिते आपण न व्हावे, मीपणासी त्यागावे येणे रीती. म्हणजे त्या निर्विकल्पाची आपण कल्पना करावी. म्हणजे याचा अर्थ आपल्या मनामध्ये कल्पिते आपण न व्हावे, त्या निर्विकल्पाची कल्पना करत जावं. कशा करता? तर देहभावापासून आपण दूर जाण्याकरता ते जे निर्विकल्प स्वरूप आहे ते आपण कल्पावं. परिकल्पिते आपण न व्हावे, पण आपण कल्पनेमध्ये राहू नये. म्हणजे त्या कल्पना, त्या निर्विकल्पाची कल्पना करावी, पण आपल्या ठिकाणी कल्पना ठेवू नयेत. मग परिकल्पिते आपण न व्हावे, आपण कल्पना करावी पण आपण कल्पनेत राहू नये. म्हणजे कुठल्याही प्रकारचा संकल्प विकल्प कुठल्याही प्रकारे आपण आपल्या ठिकाणी करू नये. मीपणासी त्यागावे येणे रीती. कशाकरता सांगितलं तर आमच्यातलं आमचं माझं मी पण घालवायचं कसं. कारण सगळ्यात अवघड जर काही असेल तर आपला मीपणा घालवणे. मीपणा म्हणजे अहंकार म्हणून नाही, पण जी माझ्या अस्तित्वाची खूण आहे ते जे मी पण आहे ते मी पण दूर होणं अवघड असतं. आणि त्याकरता आपण आता सगळ्यांनी बहुतेकांनी मनोबोध पाहिला आहे. मनोबोधामध्ये स्वामीजींनी विवरण करताना फार चांगलं म्हटलं आहे. ते म्हणाले की तो जो मीपणा आहे, तो जो मीपणा आहे, हां, ते जे माझं मीपण आहे ते माझं मीपण घालवायचं आहे. म्हणजे आता इथे त्यांनी जे म्हटलं आहे ना की आपलं अस्तित्व आपण विसरायला शिकलं पाहिजे. ते म्हणाले तो जो अहंकार किंवा माझं मीपण घालवणं हे अवघड आहे. एक तर व्यावहारिक अहंकार घालवणं पण अवघड आहे, कारण माझं अस्तित्व आहे हे लक्षात ठेवून त्याच्या पलीकडचा जो व्यवहार आहे तो पलीकडचा व्यवहार निघून जावा याच्याकरता मीपणाच्या आश्रयाने मीपणा घालवावा लागतो. म्हणजे आता तोच मुद्दा इथे की मी निर्विकल्पाची कल्पना करायची, म्हणजे मीच करायची. आणि मी निर्विकल्पाची कल्पना करून मी माझ्या ठिकाणी माझं अस्तित्व विसरायचं. कसं विसरायचं? कल्पना पण मीच करायची आणि मला विसरायचं पण मीच, असं त्यांना म्हणायचं आहे की निर्विकल्पासी कल्पावे परी कल्पिते आपण न व्हावे. पण आपण कल्पना करणारे आहोत ही भूमिका. म्हणजे आपल्यातला मी माझ्या अस्तित्वाचा जो काही अहंकार म्हणा, जी काही स्थिती म्हणा, अवस्था म्हणा, ती अवस्था राहू द्यायची नाही. मीपणासी त्यागावे येणे रीती. आणि अशा प्रकारे आमच्या ठिकाणचा आमचा मीपणा आम्ही टाकावा. म्हणजे काय तर ते म्हणतात की आपण हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. म्हणजे आत्तापर्यंत आपण बोललो त्याप्रमाणे अन्वय आणि व्यतिरेक याचा जर विचार केला तर व्यतिरेकाने मी हे नाही, मी हे नाही, मी हे नाही ही कल्पना केली. मग मी काय आहे, काय आहे? शंकराचार्यांच्या स्तोत्राप्रमाणे अहम निर्विकल्पो निराकार रूपो, तसं त्यांनी म्हटलंय की त्या निर्विकल्पाची कल्पना करून आपण आपल्याला त्या निर्विकल्पात ठेवावं. पण आपल्याकडून आता परिकल्पिते आपण न व्हावे, पण आपण मात्र सातत्याने कल्पना करत राहू नये. आपल्याकडे ती कल्पना चालू ठेवू नये. म्हणजे याचा अर्थ कल्पना चालू ठेवणं म्हणजे आपण देह आहोत असं मानणं. ती जी देहबुद्धी आहे ती आपण आपल्या ठिकाणी जागृत ठेवणं. तर ती जी देहबुद्धी आहे ती जागृत ठेवायची नाही म्हणून वेगळ्या कल्पना करायच्या नाही. कल्पना करायचीच तर ती एकच करायची, ती म्हणजे मी निर्विकल्प आहे ही कल्पना. मीपणासी त्यागावे येणे रीती. आणि अशा प्रकारे मी निर्विकल्प आहे म्हणजे मी काय कल्पना करणार? जसा एखादा माणूस म्हणतो की अहो मी गरीब बिचारा, मी तुम्हाला काय देऊ शकणार आहे, मी काही तुम्हाला देऊ शकत नाही. तसं येते की मी आता निर्विकल्पच झालो, आता या सगळ्या जगाच्या कल्पना किंवा या कल्पनेने येणारं जे जीवन आहे ते मी काय उपभोगणार, किंवा त्या जीवनाविषयी मी काय निर्णय घेणार, किंवा त्याच्याविषयी मी काय ठरवणार? मी काही नाही ठरवणार. असं त्यांना आपल्याला एक उपासनेचं अंग म्हणून सांगायचं आहे की मी निर्विकल्प आहे असं म्हणावं आणि लौकिक सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोडून द्याव्या. म्हणजे आपण जे पुन्हा पुन्हा आत्तापर्यंत म्हणत गेलो आहे ना की शुभाशुभ परित्यागी आणि सर्वारंभ परित्यागी, हे एकच मनामध्ये ठेवण्यासारखं आहे की हे शुभ आहे म्हणून करणार, ते अशुभ आहे म्हणून त्यागणार काही नाही. जे येऊन पडलं आहे ते करायचं आणि पुढे जायचं. त्यामुळे
दुसरं सर्वारंभ परित्यागी, कोणत्याही कार्याचा जो आरंभ आहे त्याच्यामुळे त्याग करायचा, याचा अर्थ मला हे करायचं आहे म्हणून नाही करायचं. हे आपल्याला आता करणं कर्तव्य म्हणून आलेलं आहे, ते कर्तव्य आपण पुरं करायचं. म्हणून त्यांनी सांगितले, मी ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी, या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणी. म्हणजे ही जी ब्रह्मविद्या, हा जे वरचं साधन आहे, ही ब्रह्माला जाणण्याची विद्या आहे. जशा उपनिषदांनी अनेक विद्या दिलेल्या आहेत आणि त्यांना ब्रह्मविद्या असं म्हटलं आहे, तसं समर्थ म्हणतात, मी तुम्हाला ही ब्रह्मविद्या देतो, तुम्ही या असं जर वागत गेलात तर तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान होऊ शकेल. आणि म्हणून ते म्हणतात, ह्या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी. म्हणाले, आपलं अस्तित्व असूनसुद्धा आपण काही नसावं, म्हणजे आपण नगण्य असावं. त्याच्याही पुढे जाऊन आपण साक्षी असावं. आपल्या जीवनामध्ये घडलेल्या किंवा घडणाऱ्या सगळ्या घटनांच्या बाबतीमध्ये आपल्या ठिकाणी साक्षी भाव असावा आणि साक्षी भावानी आपण राहावं. काहीच नसावे असोनी, आपण काहीही नसावं. कसं असून, म्हणजे आपलं घर आहे, आपलं दार आहे, मुलं आहे, बाळ आहे, प्रपंच आहे, जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, काही गोष्टी आपल्याला आपली हौस म्हणून करायच्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, असं जे जे काही आपल्यावरती आहे, आपण एक व्यक्ती म्हणून ते सगळं करावं. हौस म्हणून म्हणायचं कारण असं की प्रत्येक जीवाची काही आवड आहे. कुणाला खूप गाणं आवडतं, कुणाला खूप नाटक आवडतं, कुणाला पुष्कळ रंगकाम आवडतं, कुणाला विणकाम आवडतं, कुणाला भरतकाम आवडतं, कुणाला प्रवास आवडतो, कुणाला लेखन आवडतं. असं प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वेगळं असतं. तर ही त्याची उपजत आवड आहे. आता मीच माझं पण सोडून दिलं, मग आता माझी आवड पण मला सोडून दिली पाहिजे का? काही आवश्यकता नाही. जे आपला स्वाभाविक आहे, म्हणजे आपला स्वभाव आहे, आपल्या स्वभावाने आपल्याला ते करावं असं वाटतं, करावं. पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे तसं कल्पनेने ते भरू नये. म्हणजे मी केलं तेच सगळ्यात चांगलं आहे असं काही दुसऱ्याला करता येणार नाही. आणि दुसऱ्याने जर विचारलं तुम्ही कसं करता ते सांगा, की आपला हातचं राखून आपण दुसऱ्याला सांगावं. की त्यातलं त्या आमच्या हरदासी कथांमध्ये आहे की एक बाई असते, तिचं श्रीखंड खूप छान होत असतं. तर सगळे म्हणतात, अहो तुमच्या श्रीखंडाची जी चव आहे ती काही म्हणाले येत नाही. म्हणाले तुम्ही घरून देते मी तुम्हाला. नाही नाही, तुम्ही आमच्या समोर आमच्या घरी, हो म्हणाले तुमच्या घरी करते. तिने त्यांच्यासमोर ते श्रीखंड केलं. माणसं कुठेतरी इकडे तिकडे गेली, तिने बरोबर तिच्याबरोबर पुडी आणलेली होती मिठाची, ते इकडे तिकडे गेल्याबरोबर त्यात टाकली आणि ते हलवलं. म्हणजे त्यांच्यासमोर श्रीखंड केलं, पण तिची खासियत काय होती, ती चवीला थोडं मीठ टाकत असे. तर त्याच्यामुळे ती तिची वेगळी चव यायची. ती तिने कुणाच्या नकळत टाकली पुन्हा श्रीखंड तुमच्यासमोर. तर तसं आहे ते की आपलं काहीतरी केलं आपण की त्याच्याबद्दल आपला एक आग्रह, आपली एक आवड, किंवा आता काय वाटेल ते असो, हे सगळं मी बाजूलाच टाकून देईन आणि माझ्या आवडीकरता मी निघून जाईल, असं नाही होता कामा. आपलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण केलं पाहिजे. ते कर्तव्य करताना आपल्याला जी आपली आवड जोपासता येईल ती जोपासली पाहिजे. पण आपल्या आवडीकरता कर्तव्य सोडावं नाही जमणार. नाही जमणार म्हणजे परमार्थामध्ये त्यांनी म्हटलंय की हे निर्विकल्पाची कल्पना नाही झालं, किंवा हे आपल्याला ब्रह्म म्हणून राहणं नाही झालं. आपल्याला ब्रह्म म्हणून राहिल्यानंतर सगळा व्यवहार करताना त्या प्रत्येक व्यवहारात माझं काहीतरी, माझा आग्रह काहीतरी तो राहणार नाही. आपल्याला जे वाटतं ते करायला मोकळीक आहे. ही चांगल्या बाजूनी मोकळीक आहे. जशी दुसऱ्या बाजूनी आहे की दुःख माणसाला आहेच, काही मनाविरुद्ध घडलं की दुःख आहे, पण त्याचा शोक, म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना नेहमी म्हणायची की तुम्हाला जे डबे दिले काहीतरी घालून, किंवा तुमच्या घरी दिलेला डबा तुमच्याकडे आला म्हणजे तुमच्याकडून आला नाही, किंवा दिलेल्या पिशव्या परत नाही आल्या, की मला असं वाटतं की 90% बायकांना पुनर्जन्म आहे. तर डबे परत नाही आले तर आपण मागायला कोणाला जाणार नाही. पण म्हटलं की तो डबा नाही आला, नाही नाही डबे देऊन टाकलेले. त्यामुळे डबा आणि पिशवी त्याची आठवण होतो, इतका छान होता डबा. पण म्हणाले तो डबा काही परत आला नाही. असं त्यांच्या
आकाशवाणीच्या दोघी जणी त्यांना नेहमी काहीतरी आल्या की घेऊन गेल्या की खूप छान छान आणलेले डबे त्यांना दिलेत. अजून मला त्या डब्यांची आठवण ते डबे आपले परत आलेले. म्हणजे ही कोणत्याही गोष्टीवरती किती त्याचं स्मरण ठेवावं. तर कधी सांगितलं की अहो या कसल्या कल्पना करत बसता तुम्ही आणि कुठपर्यंत करत बसता. म्हणजे माणूस किती लहान लहान गोष्टी काहीतरी केव्हाच्या तरी लक्षात ठेवतो आणि त्याची बोचणी कायमची सोडून द्या म्हणा. जे असेल ते असेल की आपल्याला जर समजा त्याचं काही भोगावं लागणार असेल भोगायला लागेल आणि काय जे असेल ते भोगावं. त्याला आता काय करणार म्हणजे ह्या जन्मी का पुढच्या जन्मी काय जेव्हा केव्हा असेल ते. पण त्याची टोचणी लावून घेत म्हणजे आपला मुद्दा काय आहे आता की दुःख झालं इथपर्यंत ठीक आहे की अरे अरे हे आपलं गेलं बरं का इथपर्यंत ठीक आहे. पण ते कायम उगाळत राहणे किंवा कायम त्याचं स्मरण राहणे म्हणजे त्याचा शोक करणं आहे. त्याचा जो शोक आहे तो मान्य नाही. तसंच इथे की जे सुखाचं आहे ते करणं मान्य आहे पण त्या सुखाची उपाधी लावून घेणं मान्य नाही. की ते सुखाचं आहे म्हणून असंच व्हावं, ते सुखाचं आहे म्हणून पुन्हा असंच घडावं, ते सुखाचं आहे म्हणून पुन्हा असंच करावं. म्हणून त्यांनी सांगितलं या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी. मला या ब्रह्मविद्येच्या मध्ये एक गोष्ट आहे ही जी वरची मी तुम्हाला विद्या सांगितली तिथे तुम्ही असा जे तुमचं जीवन आहे ते जगा. पण ते जगताना हे माझं हे असं हे तसं असं मात्र विचार करू नका. दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. जो दक्ष आहे म्हणजे जो सावध आहे आणि जो समाधानी आहे तोच हे समजू शकेल. दक्ष आहे तो उपाधी लावून घेणार नाही आणि जो समाधानी आहे त्याला यातल्या कशाची आवश्यकता वाटणार नाही. कारण समाधानी ठीक आहे जे असेल ते असेल जे होईल ते होईल असं. जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे. ज्याची आपण कल्पना करावी तेच आपण स्वभावाने होतो असं म्हटलंय. येथे कल्पनेच्या नावे शून्य आले. आणि जी कल्पना करतो ते आपण व्हावे म्हणजे काय तो आपला विचार ही आपली वृत्ती बनते की आपण मनामध्ये काही एखादा जरी विकल्प आला तरी पुन्हा त्या विकल्पाला अनुसरून घटना घडत गेल्या की आपण म्हणतो बघा हे असंच झालं, बघा हे असंच झालं. म्हणजे एक विकल्प मनामध्ये धरला किंवा एक कल्पना मनामध्ये धरली की घडणाऱ्या सगळ्या घटना त्या दृष्टीने आपल्याला दिसायला लागतात. आता ती कल्पना किरकोळ होती पण त्याच्यावरती आम्ही चांगले इमले बांधले कारण त्या कल्पनेला पाया ठेवला ना त्याचा. तर त्या पायावरती इमारत उभी केली आणि प्रत्येक वेळी नाही मला असंच वाटलं, नाही मला असंच वाटलं. कल्पना सोडून देऊन घटनेकडे बघावं आपण. कल्पनेमध्ये आपण एक वृत्ती धरून त्या घटना का निर्माण कराव्यात. म्हणून ते म्हणतात कल्पनेच्या नावे शून्य आले. आपण कल्पना करण्यात शून्य ठेवावं म्हणजे कल्पना करूच नाही. जे जसं आहे ते आपलं कसं असतं कशावरही मत देताना आपलं काहीतरी धरून आपण मत देत असतो. कशा करता आली ती घटना कोरेपणाने स्वीकारावी. जे मत निर्माण होईल ते होईल तेही तिथेच सोडावं. नाही तर गोरक्षनाथांनी म्हटलं आहे त्यांच्या सिद्ध सिद्धांत ग्रंथामध्ये जो आ गया सामने दे दे उसे तू छकड. ते म्हणतात जे जे समोर येईल ते चांगलं म्हणून आलं वाईट म्हणून आलं बाजूला सार. हे समोर आलं चांगलं वाटलं तरी बाजूला सार, वाईट वाटलं तरी बाजूला सार. कारण आताची ही स्थिती काय आहे ही आयुष्यात चांगलं वागावं पुण्य करावं याकरता सांगणारी गोष्ट नाही आहे. इथे जी स्थिती आहे ती ब्रह्म हो ब्रह्मभावाला ये याकरता सांगणं आहे. म्हणून ते म्हणतात जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे. येथे कल्पनेच्या नावे शून्य झाले. आता ब्रह्माचा विचार करताना कल्पनेला महत्त्व नाही म्हणजे आपल्या मनामध्ये विचारचक्र नाही. त्याच्याकरता संतांनी आपल्याला सोपा मार्ग काय सांगितला. आपल्याला विचार काय करावा ते कळत नाही. कारण त्याचं असं आहे कुठला तरी विचार आपल्याला विचार करायचा नाही म्हणतो की भलताच विचार डोक्यामध्ये येतो आणि त्याच्यापासूनच चक्र सुरू होतं. म्हणजे आपण म्हणतो आता काही याची आपण म्हणतो ना ध्यानी ना मनी पण हे कसले विचार सुरू झाले कसं स्वप्न पडलं याचा काही संबंध नाही. त्याचं कारणच आहे मनाला नुसतंच मोकळं सोडलं कल्पना करायची नाही म्हणून. म्हणून साधू संत सोपं काम आपल्याला सांगतात सारखं देवाचं नाव घ्या. नामस्मरण करत राहा. सुटलं तरी करा पटलं तरी करा कंटाळा आला तरी करा
त्यांनी होतं काय की ही कल्पना कमी होत जाते. ते नाम घेत राहतो आपण, त्यामुळे कल्पना कमी होते. जशी कल्पना कमी होते तशाच मनामध्ये चांगल्या वाईट उलटसुलट प्रतिक्रिया येणं पण कमी होत जातं. कारण दुसरे विचारच येत नाहीत. काही नामात गोडी वाटो की न वाटो, असं काय कोणाला नाम घेतलं की गोडी वाटेल असं कसं होईल. मग घेत राहू. म्हणजे डोकं वेगळ्या विचारांनी शिणवणं आणि वेगळ्या प्रकाराने आपलं मन आपण संकुचित करत जाणं. कारण विकल्पात मन गेलं की मनाचं मोकळेपण कमीच झालं. त्याला आपण बांध घालत चाललो की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. म्हणून पदी होऊन चळो नये. म्हणून एक मनामध्ये सूत्र ठेवावं. पद म्हणजे काय? मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे पद आहे. पद म्हणजे स्थान, आपलं स्थान ते आहे. ते स्थान आपण, त्या स्थानावरून आपण हलू नये. करावे साधन उपाये. म्हणाले त्याचबरोबर त्या स्थानावर राहून साधन करावं. म्हणजे मी ब्रह्म आहे ही धारणा मनात पक्की ठेवून उपाय करावा किंवा साधन करावं. म्हणजे कसं होतं की मी ब्रह्म आहे, हा माणूस मला आत्ता रागावला, ठीक आहे, हा मला म्हणजे काय या देहाला रागवू देणं. म्हणजे आम्हाला जेव्हा आमचे गुरु सांगायचे की असं कोणीतरी वागला, इकडचा माणूस तिकडचा, मी म्हणायचो अहो ते असे कसे बोलतात, असे कसे वागतात, म्हणजे ते असा अपमान कसा करतात. तर ते आम्हाला नेहमी सांगायचे तुमच्या मनाचे कंगोरे झिजवा, असं आम्हाला ते म्हणायचे. हे कंगोरे झिजवा. आम्ही म्हटलं हो कंगोरे नाही, पण समोरचा कसा वागतो तसा आपण वागायला नको का? काही आवश्यकता नाही. पण समोरचा कसा वागतो त्याला प्रतिक्रिया देण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने वागा, तुमच्या जे योग्य आहे तुमच्या पद्धतीने. म्हणजे जे काय तुम्ही ऐकलं आहे, सांगितलं आहे, जो उपदेश ऐकला आहे, ते जे बोललेलं आहे, जे स्मरणात आहे तेच तेवढं डोळ्यापुढे ठेवा. हे अशी प्रतिक्रिया दिली पाहिजे, अमक्याला अमुक म्हटलंच पाहिजे, काही आवश्यकता नाही आहे. कारण काय होतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ते म्हणतात तसं की आपण कोण आहो हे आपण विसरतो. आणि मग म्हणजे आता आपण या घरातले आहोत, आपल्या घरातले हे संस्कार आहेत, किंवा आपण या लोकांमध्ये वावरतो आहोत, तर त्या लोकांची एक काही वागण्याची पद्धत आहे. एखादा माणूस चिडला, एवढा जोरात चिडतो, आपण म्हणतो एवढा सभ्य आणि सुसंस्कृत मनुष्य, हे काय ओरडणं व. त्यांनी अशीच रस्त्यावर कुठेतरी आगळीक केली. म्हणजे माझ्याच ओळखीचा एक मुलगा, आम्ही असे सकाळी स्टेशनवरती कोणाला घ्यायला गेलो, पहाटेची वेळ होती, तर एक रिक्षावाला समोर आला. या मुलांनी गाडी लावली होती, आम्ही गाडीत बसत होतो. त्या गाडीच्या पुढे तो काय बिचारा गिऱ्हाईका करता इकडे तिकडे धावपळ करत होता. तो चुकून आला, म्हणजे गाडीच्या समोरच आला, या मुलाला अडचणच आली असती, पण तो गाडीतून उतरला, त्या मुलाला मारायलाच, त्या रिक्षावाल्याला मारायला. अरे म्हटलं ते कुठे पहाटे 4:30 आणि 5ला त्याच्याशी मारामारी करतो. पण नाही, ती जी काही प्रतिक्रिया आहे ती इतकी तीव्र आहे. ती का तीव्र आहे? कारण आपण कोण हे आपण विसरतो. की आपल्याला आपण आपलं काहीतरी ठरवलेलं असतं, किंवा आपल्याला आपल्या परिस्थितीने ते दिलेलं असतं की तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला विचार करता येतो, तुम्हाला देवानी 4 पैसे दिलेले आहेत, तुम्हाला बऱ्या लोकांच्या मध्ये राहायला दिलेलं आहे, तुम्हाला समस्या म्हटलं तरी अशा जगात लोकांना ज्या टोकाच्या समस्या आहेत अशा तर काही समस्या तुम्हाला नाही. मग तुमचं वागणं कसं असावं हे एकदा ठरवलं की ते वागणं तसंच आमचं केव्हा राहील की जेव्हा आपल्याला सदा आपलं भान राहील. आणि आपल्याला जर ते भान नाही राहिलं तर म्हणून ते म्हणतात की मी ब्रह्म आहे ही भावना आधी मनात पक्की ठेवावी, आणि मग आपला व्यवहार आणि आपलं साधन करावं. की आपण साधन करताना सुद्धा देह साधन करताय, मी ब्रह्मच आहे, ही भावना तिथे दृढ करावी. म्हणजे काय होतं, एक अलिप्तपणाचा आपल्याला एक अभ्यास म्हणा किंवा एक पाठ, आपल्याला धडा त्यावेळी तो शिकवला जातो, अनायासे मिळतो. की करतोय देहानी आपण साधन करतोय, पण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे ह्याची मला जाणीव आहे. आणि हे साधन मी ब्रह्म आहे ही जाणीव दृढ होण्याकरताच ते साधन आहे. म्हणजे साधनाला सुद्धा तोच आयाम लावावा. म्हणजे कल्पनाच लावायची किंवा एक काही धारणाच करायची. त्यांनी म्हटलं आहे तसं की कल्पना कोणतीच करू नये, पण साधन देहानी करताना आपल्या ठिकाणी आपण कोण आहोत याची जाणीव नेहमीच ठेवावी आणि त्यांनीच व्यवहार करावा. करावे साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. तरच काय होईल म्हणाले, आम्हाला अलिप्त होता येईल, नाही तर आम्ही अलिप्त होऊ नाही शकणार. कारण मी कोण आहे याची सारखी जाणीव, मी देह आहे,
माझं घर आहे, माझे आप्त इष्ट आहेत, माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत, हे सतत आमच्या डोळ्यापुढे आहे. पण जेव्हा केव्हा आम्हाला वाटेल की नाही, हे म्हणजे मी नाही आहे, ब्रह्म म्हणजे मी आहे, ही जेव्हा जाणीव आमच्या मनामध्ये सातत्याने राहील, तेव्हाच म्हणाले आम्ही आहो या परिस्थितीमध्ये अलिप्त होऊ शकू. राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता. त्यांनी आपल्याला दृष्टांत दिला. ते म्हणाले राजा राज्य करत असताना, राजा आहे पण राजा त्यातलं काय करतो? राजा काही करत नाही, तो आपल्या जागी बसलेला आहे, पण राज्य सुखाने चाललेलं आहे. तसंच आहे की आपला जीव सगळ्या ठिकाणी पाखडण्याची आपल्याला काही गरज नाही. आपण आपल्या ठिकाणी बसलो तरीसुद्धा आपला देह सगळे व्यापार व्यवहार करणार आहे. कुठे अडचण आहे? देहाला सगळे व्यवहार करता येतील, देहाला सगळे व्यापार करता येतील, देहाला कामं करता येतील, पण आपलं मन किंवा आपली धारणा किंवा आपला जीव किंवा आपली विचार हे एका भूमिकेशी जर पक्के ठेवले तरीसुद्धा आमचा व्यवहार अडत नाही, असं त्यांना सांगायचं आहे. साध्याची होऊन तत्वता साधन करावे. म्हणून आपल्याला सोपं म्हटलं आहे, शिवो भूत्वा शिवम जे, की शिव होऊन शिवाची पूजा करावी. म्हणून त्यांनी म्हटलंय साध्य होऊन साधन करावं. साध्य काय? परब्रह्माला प्राप्त करून घ्या, आपणच परब्रह्म आहोत असं म्हणूनच साधन करावं, साधन सोडू नये. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा. म्हणाले साधन करणारा देह आहे, आपण काही देह नाही. ऐसा करूनी अकर्ता सहजची झाला. म्हणजे आम्ही करूनही अकर्ते होतो, करूनही न करणारे होतो, करूनही आम्ही अलिप्त होतो. देह आपला ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे. आता इथे याचा अर्थ जो दिला आहे तो अर्थ तितकासा काय चुकीचा आला आहे का, त्या ओवीचा नाहीच आहे, असं काहीतरी गडबड झाली आहे इकडे. तर देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे. म्हणाले आपण देह आपण आहे ही भावना जोपर्यंत अंतःकरणामध्ये दृढ आहे तरीच साधन त्यागावे, तोपर्यंत साधन करावं का करू नये ही भावना मनामध्ये निर्माण होत राहते. तरीच साधन त्यागावे असं वाटतं. देहातीत असता स्वभावे देह कैचा. माणूस जेव्हा देहाच्या अतीत होतो त्यावेळी देहाचा संबंध येतोच कुठे? म्हणजे हे जे साधन आहे ते साधन त्यागावं का ठेवावं हा सगळा विचार जोपर्यंत देहभावाने विचार करतो आहोत तोपर्यंतच आहे. आणि जर मी ब्रह्म आहे ही भावना ठेवली तर मग आता साधन करावं का करू नये हा विचारच नाही आहे. जे करायचं ठरवलं आहे ते देहाने होतच राहील. म्हणून देहभाव अंतःकरणामध्ये जर अधिक उग्र किंवा प्रखर झाला तर तो आपल्या ठिकाणी ब्रह्मभाव ठेवू शकत नाही किंवा तो ब्रह्मभाव टिकू शकत नाही. म्हणाले ना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संदेह. ना ते साधन राहतं ना तो देह. तर कसं राहतं? म्हणाले आपला आपण निस्संदेह, देहची असो न विदेह स्थिती ऐसी. या स्थितीत काय होतं? जेव्हा विदेही स्थिती, देहात राहून देहावरची आसक्ती संपून जाते, त्यावेळी म्हणाले ते साधन चालू आहे का नाही तेही कळत नाही. हा देह आहे का नाही, देह आहे का नाही याचा अर्थ याला आत्ता लागलं, याला आत्ता त्रास होता, याला आता दुःख झाले, ह्यानी हा सारखा त्याचा जीव वर खाली होणे किंवा सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर त्याला बसावं लागणे असं होत नाही. म्हणाले आपला आपण निस्संदेह. म्हणाले आपल्या ठिकाणी तो निस्संदेह आहे, जे होत असेल ते होत राहील, आपण जे जसे आहोत ते आहोत. म्हणाले देहीचा असो न विदेह स्थिती ऐसी. देहात राहून विदेह अवस्था ही अशी आहे. साधने विण ब्रह्म होता. आता त्यांनी सांगितलं क्वचित असंही होतं की गेल्या जन्मी काही चांगलं पुण्य केलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या अपवादात्मक गोष्टी आहेत. वास्तविक पाहता आपल्या साधनेशिवाय आपल्याला काही प्राप्त होतच नाही, अकस्मात काही प्राप्त होत नाही. पण त्याला काही घटना घडू शकतात की एखादा मनुष्य सद्गुरूंकडे जातो, हट्टच धरून बसतो. काही जण परमेश्वराची उपासना करतात पण तामसी वृत्तीने करतात. तामसी म्हणजे देवा मी आता इतके वर्ष इथे बसलेलो आहे, तुझ्या दर्शनाकरता बसलो आहे, तू जर दर्शन नाही दिलंस तर इथंच डोकं फोडील आणि तो डोका आपटायला सुरुवात करतो. आता हा जेव्हा डोकं फोडून याचा जीव जाईल असं वाटतं तेव्हा देव प्रकट होतो.
देव म्हणतो बाबा तुझा जीव कशाला जायला हवा आहे, मी होतो प्रकट. म्हणजे काय होतं, हा अक्रस्ताळेपणामधून मिळवलेला काही आध्यात्मिक अनुभव आहे. तर असाही अनुभव कधी कधी मिळतो. कधी कधी पूर्व सुकृत चांगलं असतं, गुरूंची कृपा होते आणि काही गोष्टी प्राप्त होतात. असं फार मोठ्यांनाच होतं असं नाही, आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा क्वचित अशी देवाचं स्वप्नामध्ये दर्शन होतं. क्वचित एखाद्या तीर्थयात्रेला आपण गेलो आहोत, त्या देवळात आपण गेलो आहोत, देवाचा प्रसाद कोणीतरी आपल्याला दिला आहे, असं पण घडतं. अशा घटना आपल्या मनामध्ये जर चांगल्या वृत्ती असतील तर अक्लिष्ट वृत्ती ज्याला आपण म्हणतो, की ज्या क्लेशकारक नाही आहेत, ज्या दुःखकारक नाही आहेत, पण ज्या सात्विक आहेत, अशा वृत्ती जर आमच्या ठिकाणी असतील तर क्वचित काही अनुभव येतो. एखाद्या वेळेला त्या स्थितीमध्ये जर माणूस अगदी सात्विक भावामध्ये आला तर त्या सात्विक भावामध्ये एखाद्या स्थानावरती त्याला अनुभव येऊ शकतो की आपला भाव फार उत्कट होतो. त्या क्षणी आपल्या मनाला असं वाटतं की अरे हे जे आहे हे खरंच आपल्याला समजलं नाही कधी, हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर वावरत आहे. कारण त्या व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव असतो आणि त्या ठिकाणी त्यांचं जे सामर्थ्य त्या सगळ्या वातावरणामध्ये सत्ता चालवत असतं, त्या सत्तेच्या अधिपत्याखाली आम्ही येतो ना. आणि त्यामुळे आमचं जर मन थोडं जरी बरं झालं तरीसुद्धा पुष्कळ चांगला अनुभव येऊन जातो. म्हणजे आपणच चक्रावून जातो त्या अनुभवाने. आपल्याला लांब अनुभव नको, विवेकानंदांचाच अनुभव जर आपण विचारात घेतला तर आपल्याला ब्रह्माचाच अनुभव पाहिजे. रामकृष्णांच्याकडे हट्ट केला आणि हट्ट करून रामकृष्ण म्हणाले ठीक आहे घे ब्रह्माचा अनुभव. आणि त्यांना ब्रह्मानुभव द्यायला लागल्यानंतर जेव्हा हे सगळं जग विरघळून जातं आहे आणि आपण त्याच्याशी एकरूप होतो आहोत, ही आपली स्वतंत्र जे अस्तित्व आयडेंटिटी ही अंतःकरणातून निघून जाऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व विरघळून जाऊन त्या अस्तित्वाशी एकरूप होत आहे असं म्हटल्याबरोबर विवेकानंद घाबरले. ते म्हणाले नाही, हे एवढं मला काही सोसता येणार नाही, हा अनुभव मी काही पेलू शकत नाही. का पेलू शकत नाही? कारण ती देहाची मनाची आज तरी स्थिती नाही असं त्यांना त्या क्षणी वाटलं. पण त्यांना त्या समाधी सुखाचा क्षणकाल का होईना जे इतकं कठीण आहे ते समाधी सुख त्यांना अनुभवायला मिळालं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तो आंबेजोगाईचा राजा होता, त्या राजाला सुद्धा असं वाटलं की मला कुणीतरी ब्रह्म दाखवलं पाहिजे. तो सगळ्यांना बोलवायला लागला की कोण ब्रह्म दाखवणार आहेत या, त्यांना पुष्कळ मोठी बक्षिसी देईल. तर सगळ्या भारतभरातून त्या सगळ्या अमिषांनी लोक त्याच्याकडे जायला लागले. म्हणाले आम्ही असं करतो, आम्ही इतकी पारायणं केली, आम्हाला ही सिद्धी आम्हाला. तो म्हणाल ते काही नाही, मला आत्ताच्या आत्ता इथे ब्रह्म दाखवा. नाही दाखवलं तर त्यांनी आपल्या राज्यामध्ये दुष्काळी कामं काढली आणि त्यांच्याकडनं सगळे खडक फोडून विहिरी खडून घ्यायला सुरुवात केली, पाझर तलाव खणायला आता त्यांना एका जागेवर बसून शिरापुरी खायची सवय. त्यांना हे सगळं काम म्हणजे खरंच देव आठवायला लागला की देवा हे कुठून तुम्हाला बुद्धी दिली. ह्याच्याकडे माझे शिष्य मी बरा होतो, ते मला सुखाने खाऊ घालत होते, मी खात होतो. असा बराच काळ गेला आणि मग खूप लोक येत राहिले. प्रत्येकाने त्यांच्याकडे आपलं स्वतःचं काय जे आहे कौशल्य ते सांगायला सुरुवात केली. तो राजा काही समाधानी झाला नाही. आणि मग मुकुंदराज ज्यांचा विवेकसिंधू आधी का ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आधी, हा जो एक वाद आहे आपल्याकडे की प्राकृत वाङ्मयामध्ये पहिला ग्रंथ कोणाचा, मुकुंदराजांचा विवेकसिंधू पहिला का ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी पहिली, हा एक मोठा वाद आहे. दोघे आसपासच्या काळात आहेत पण अजूनही लोक ज्ञानेश्वरीच पहिल्यांदा असं मानतात आणि मग विवेकसिंधू आहे असं मानतात. तर ते मुकुंदराज तिथे आले तर त्या राजाचा जो दरबार होता आता बंद होतं सगळं पहाटेच्या वेळी आणि त्या दरबारामध्ये राजाच्या सिंहासनावरती ते ध्यान लावून आधर बसलेले होते. आणि तो त्यांचा जो रोज सगळं साफसफाई करणारा, त्या दरबाराची देखभाल करणारा, तो दरवाजा उघडून आत आला. तो घाबरूनच गेला की इथे एक मनुष्य आहे आणि तो सिंहासनावर न बसता आधर असा ध्यान लावून तिथे सिंहासनाच्या इथे बसलेला आहे, हा कोण आहे? तो धावत पळत आपल्या राजाकडे गेला आणि त्यांनी राजांना सांगितलं की बाबा हे असं असं आहे. तो राजा तिथे येईपर्यंत मुकुंदराज, आता ते काय मोठे योगी आहेत ते तिथून निघून गेले आणि हे लोक जिथे बसलेले होते
आणि सगळे सकाळी उठल्यापासून आपले फावडं कुदळ हे सगळे खडाखडी चालू होती. कोण पाट्या भरत होतं, कोणी टाकत होतं आणि हैराण झाले होते बिचारे. हे तिथे पोचल्यावर म्हणाले, अहो तुम्ही काय करताय, समाजामध्ये धर्मकार्य करणारे तुम्ही, आणि तुम्हाला या अशा पाट्या उचलून टाकायची का वेळ आली. नाही म्हणाले, हे असं झालं, आम्ही चुकून आलो. आता बाबा तू लहान आहेस, एवढा तरुण आहेस, तू तरी इथं थांबू नकोस, हा राजा तुलाही हे काम करायला लावी. ते म्हणाले, नाही नाही, तुमचा देवावर विश्वास कमी म्हणून म्हणाले तुम्हाला हे करायला लागलं. का तुम्हाला हे करावं लागलं, सोडून द्या म्हणाले. तुम्ही बसा देवाचं नाव घेत. देवाचं नाव जर प्रामाणिकपणाने घेत बसलात तर म्हणाले तिथे त्या पाट्या उचलायची काय गरज आहे, ते काम आपोआप होईल. बसतो म्हणाले मी, तुम्ही पण बसा. आणि ते सगळे बसले आणि त्यांनी भजन सांगितलं, ते भजन करायला लागले. आणि तिथे खणलं जाणं, ते भरणं आणि ते टाकणं, हे कुणा माणसाशिवाय सगळी कामं समोर व्हायला लागली. तर तो राजा आला आणि बघितलं तोडाला, हे काय भलतंच आहे, हा मुलगा सांगतोय, हे लोक सगळे ऐकतायत आणि ते सगळं आपोआप भरलं जात आहे तिथे. तर तो म्हणाला की हे बघा, हे सगळं तुमचं मला काही चालणार नाही. म्हणाले तुम्हाला ब्रह्म दाखवता येतं का सांगा, अशा सिद्धी आणि योग हे काही खरं नाही. त्यांनी सांगितलं, राजाला त्यांनी विचारलं की राजा, तू या सगळ्यांना ह्या कामाला लावलंयस आणि सगळ्यांना म्हणतोस मला ब्रह्म दाखवा म्हणून, तुला ब्रह्म दाखवायला तू काय साधन केलंयस रे, आत्तापर्यंत तू काय आचरण केलंयस, आत्तापर्यंत तुझं पुण्य काय हे सगळं दाखवण्याकरता. आणि तू ह्या सगळ्यांना वेठीला धरलं, हे निदान स्वार्थाने असो नाही तर कोणत्याही उद्देशाने असो देवाचं नाव तरी घेत आहे, तू तर नावसुद्धा कधी घेतलं नाहीस. मग म्हणाले तुला काय म्हणून ब्रह्म दाखवावं. म्हणाला हे सगळं मला काही सांगू नका, मला तुम्ही ब्रह्म दाखवलं तर खरं, नाही तर म्हणाले मी चाललो, असे तुझे हे इतके भोंदू आहेत त्याच्यात तू एक भोंदू. म्हणाले ठीक आहे. आणि तो राजा रागावला आणि तो त्या ज्या घोड्यावरून आला होता त्या घोड्यावरती टाच मारून आता घोड्यावर बसून निघणार. एक पाय एका रिकिबीत आहे आणि दुसरा पाय त्यांनी घोड्यावर टाकला आहे, अजून तो पूर्ण पोचलाच नाही. आणि मुकुंदराजांनी त्या राजाला त्या स्थितीत समाधीमध्ये लावलेला, त्या स्थितीत तो समाधीत राहिला, त्या क्षणी त्याला समाधी लागली. आता 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, तो तसाच आहे उभा. तो घोडाही समाधीत आहे आणि ते मुकुंदराजही समाधीत आहे, दोघंही त्याच ठिकाणी तसेच. आणि मग शेवटी राजांनी सांगितलं की आता मला हे सहन होत नाही आहे. आणि मग त्यांनी राजाला सांगितलं की बाबा रे, आपल्या अधिकाराशिवाय त्या ब्रह्मज्ञानाची अपेक्षा आपण करू नये, कारण त्याकरता काय जे तू मागतो आहेस, तुझं काय करणं आहे सांग, त्याकरता तू काय केलं आहेस ते सांग, मग समाधी वगैरे ठीक आहे. तर इथे सांगण्याचा हेतू इथे असा आहे की म्हणाले इथे साधनेविण ब्रह्म होता, की काहीही साधना नसताना जर ब्रह्म अनुभवाला आलं. अशा अनेक घटना आहेत की आपल्याला अशा अनेक घटना लक्षात येतील की त्यामुळे माणसाला काय वाटतं की नाही काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे. आता आपल्याला हे ब्रह्म नावाची काय गोष्ट आहे ही आपल्याला समजली, कारण कुठेतरी ओझरतं दर्शन झालं आहे, कुठेतरी भास झाला आहे, कुठेतरी स्वप्न आहे, कुठेतरी दृष्टांत आहे. आणि हा आपल्यापैकी प्रत्येकाला कळत न कळत केव्हा तरी अशा घटना घडून जातात. त्याचं कारण आहे आपलं अंतःकरण मुळात सात्विकच आहे, राजसिक आणि तामसिक. आता सत्वरजतम हे सारखे मिसळलेले असतात म्हणून आपल्याला काही कळत नाही, पण असा केव्हा तरी एखादा क्षण येतो की ज्यावेळी रजतम अगदी कमी होतात आणि सात्विकता आपली अधिक असते. त्यावेळी काहीतरी स्पर्शून जातं, काहीतरी कळून जातं, काहीतरी अनुभवाला येतं, म्हणजे आपण सुद्धा थक्क होतो. म्हणजे आता मी परवाच्या दिवशी अमलानंदांच्या इथे पेणला गेले होते, तर त्यांच्या इथे एक गृहस्थ बेडेकर म्हणून आहेत, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं उपनिषदांवर. ते म्हणाले त्याचं प्रकाशन करूया. मग त्याच्या प्रकाशनाकरता त्यांनी ते पुस्तक माझ्या हातात दिलं आणि ती पुस्तकांचा तो गठ्ठा उकलला आणि ती पुस्तकं आता त्याचं प्रकाशन झालं असं सांगण्याकरता मी पुस्तकं उचललं, ती दोन्ही पुस्तकं दाखवायला. आणि मग त्यांना विचारून एक म्हणजे अमलानंदांच्या इथे, एक स्वरूपानंदांच्या इथे आणि तिथे देवाच्या इथे ठेवूया म्हटलं, कारण दुसरं कोणी तिथे वेगळं नव्हतं. त्यांना विचारलं अजून कोणाला ठेवायचं आहे का, 5 पुस्तकं आहेत तर. पण ज्या क्षणी ती पुस्तकं वर उचलली त्या क्षणी माझ्या हाताला एक जबरदस्त झटका बसला. म्हणजे कुठेतरी त्यांची जी अमलानंदांवरची श्रद्धा आहे त्या श्रद्धेने त्यांनी ती पुस्तकं दिली आणि त्याचा एखादा इलेक्ट्रिक करंट यावा तसा मला त्या ठिकाणी तो जाणवला. मी म्हटलं हा मला दुसरा अनुभव आला, कारण आमच्या अयंगार योग इन्स्टिट्यूटमध्ये मी
हनुमंतावरती बोलणार होते म्हणून तिथे बसायला, म्हणून मी तिथे स्टेजवरती, आमचं योगाचं स्टेज आहे, त्या स्टेजवरती मी बसायला गेले आणि मी त्यांना म्हटलं की मी बोलते, पण आता हे रामाची कथा आहे तर हनुमानाला आसन द्या. तर त्यांनी मला आमच्याकडे काय आता आसनावरच तर प्रॅक्टिस करतो आम्ही, तर त्यांनी एक आतलं आसन आणून दिलं आणि मी ते तिथे मारुतीकरता घातलं. तर माझ्या हाताला एवढा जबरदस्त इलेक्ट्रिक शॉक आल्यासारखा माझा हात मी बाजूला. तिथे हनुमानाचं साक्षात वास्तव्य आहे. तर त्यांच्याकरता आसन दिल्याबरोबर जाणवलं, आता ह्याच्यात आपलं काहीच नाही, आपलं मन काही त्या हनुमंताकरता जोडलेलं नाही किंवा आपल्या मनात काही असा विचार नाही, पण त्या स्थानावरती ती व्यक्ती ते तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अशा घटना जीवनामध्ये आकस्मिक घडतात. त्यांनी तसं सांगितलं की साधने वीण ब्रह्म होता. हे आपल्या किरकोळ गोष्टी आहेत की आपल्याला प्रत्येकाला अशा कुठेतरी अनुभवाला आहेत आणि त्याचा अनुभव आपण घेतो तेव्हा आपण म्हणतो की बघा इथे देवाची कृपा झाली आपल्यावर आणि देवाने आपल्याला त्याचा अनुभव दिला. ते मला म्हणाले, अहो अमलानंदांची खोली बघा, अमलानंदांच्या खोलीत आजही अमलानंद आहे, तुम्हाला जाणवेल. म्हटलं आम्ही त्या खोलीत जाण्याची वेळ आली नाही, कारण आम्ही पोचलो आणि तिथेच बसलो. म्हटलं त्यांनीच सांगितलं की इथे माझं अस्तित्व याचा प्रत्यय घ्या. म्हणजे काय आपल्याला कळत नाही की केव्हा कुणाला काय कसं आपलं अस्तित्व प्रकट करायचं असतं किंवा त्यांच्याकरता कृपा करायची असते. कारण ज्या व्यक्तीने ते पुस्तक लिहिलं आहे त्यांच्यावरती काहीतरी कृपा आहे की चला या निमित्ताने तुमच्या पुस्तकाला मी पावती दिलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलं की अशा घटना क्वचित आपल्या आयुष्यामध्ये घडतात, कधी कधी घडतात आणि मग काय वाटतं, लागो पाहे देह ममता. मग असं वाटायला लागतं की अरे आपल्याला असे अनुभव पुष्कळ येतात, आपण हे अनुभव घेऊ शकतो. म्हणजे आता आपल्याला काही साधन करायची आवश्यकता नाही, आपल्यावर देवाची कृपा झालीच आहे. म्हणून म्हणाले आळस प्रबळे तत्वता. त्याच्यातून आम्ही आळशी होतो की आम्हाला काही करा ब्रह्मज्ञान मिसे. म्हणजे आम्ही स्वतःला समजतो की आम्हाला ज्ञान झालं, आम्ही स्वतःला समजतो की त्यांनी आपल्याला माध्यम म्हणून स्वीकारलं, आपण स्वतःला समजतो की त्यांनी त्यांचा प्रत्यय आणून दिला. वास्तविक पाहतात ते त्यांच्या योजनेने काहीतरी करत असतात, त्याचा अर्थ आपण लावण्याचं पण कारण नाही. पण म्हणजे आपण आपल्या मनाने जी कारणं लावतो. फक्त आपल्याला एक लक्षात येतं, म्हणजे मला जेव्हा अय्यंगारांकडे जाणवलं तेव्हा माझ्या अगदी पक्क मनात आलं की म्हटलं इथले जो मारुती आहे त्याची जी रोज उपासना आहे, तुम्ही आता ते पाहिलं असेल तर पूर्वी आमचे गुरुजी त्या छतावरती जसं माकड उड्या मारत चढून वर जातं ना तसे गुरुजी पूर्वी चढून जायचे. त्या पूर्वी ते मंदिरामध्ये वरती हनुमानाचं दर्शन घ्यायला गुरुजी त्या छतावरून चढून जायचे. आता त्यांना होत नाही म्हणून जात नाही, पण हो. आणि इथे आपल्या वणीला तो वणीचा जो ध्वज वर जाऊन लावतात त्या माणसाला सुद्धा कळत नाही, ते त्या जागेवर पोचूच शकत नाही. खरं म्हणजे भयंकर अवघड आहे. आणि तरीसुद्धा तो ध्वज तिथे लागतो, तो रातोरात जातो आणि तो परत येतो. म्हणजे सकाळी नाही जाता नाही येत तो साप. आणि त्या घराण्याकडे त्याची दिलेली हे आहे, त्या परंपरेने त्या घराण्यातला एक माणूस ते काम करतो. तर त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलंय की अनेक गोष्टी अनेक ठिकाणी त्यांचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य क्वचित आपलं अंतःकरण तिथे सात्विक झालं, थोडीशी सात्विकता आली तर आपल्याला ते सोपं होतं. कारण त्या जागेचं महात्म्य आहे की त्यामुळे ते आपल्याला त्याचा प्रत्यय देतं की आपल्याला असं वाटतं की अरे याचा प्रत्यय आला, याचा अर्थ असा की आपल्याला या प्रांतात बरंच कळायला लागलं. आणि म्हणून म्हणाले माणूस म्हणतो की आता काही साधना करायची आवश्यकता नाही. त्यांनी काय म्हणाले आळस निर्माण होतो ब्रह्मज्ञानाच्या निमित्ताने. परमार्थ मिसे अर्थ जागे. पण जो परमार्थाचा सतत विचार करत जातो त्याला अर्थ म्हणजे दोन्ही हेतू, की ह्या सगळ्याचा हेतू काय आहे हे कळतं. म्हणून मी आपल्याला म्हटलं ना, घडलेल्या घटनेचा कार्यकारण भाव आपल्याला काही माहीत नाही, आपल्याला कळत नाही. त्याचं कारण असं की तेवढी आपली बुद्धी विकसित नाही, नाहीतर समजलं असतं की हे असं का झालं. आणि त्यांनी जर समजा आपण धरून चाला की ते अमलानंदांनी आपल्याला एक खूण केली किंवा एक दाखवून दिलं आपलं अस्तित्व, तर आमचं सामर्थ्य असतं तर आम्ही त्यांच्या खोलीत जाऊन त्यांचं दर्शन घेतल्यावर आम्हाला त्यांचं दर्शन झालं असतं. त्यांनी कदाचित दाखवून दिलं असेल की हे माझं स्थान आहे इथे आणि मी इथे सातत्याने आहे, घ्या दर्शन किंवा तुम्हाला जर वाटलं तर या माझ्याजवळ. पण ती आपली ताकदच नाही. आपण कुठे थांबतो की अरे ते त्यांचं अस्तित्व जाणवलं, अरे ते असे आहेत इथे,
बरं आपल्याला कळलं त्यांनी कशाकरता सांगितलं, ही एवढीच बुद्धी. म्हणून ते म्हणतात परमार्थ मिसे अर्थ जागे. परमार्थामुळे माणसाच्या ठिकाणी त्याचा हेतू समजतो आणि तो हेतू आपल्या लक्षात येईल की हे कशाकरता आहे, आपण काय केलं पाहिजे. ते कदाचित आपल्याला एखादा उपदेश पण करत असतील की हे बघा हे अशी प्रवचनं करत तुम्ही वणवण फिरताय, जरा अभ्यास करा, जरा साधना करा, जरा या मार्गावर पुढे जायचा प्रयत्न करा. आता त्यांना काय सांगायचं आहे आपल्याला कुठं माहिती आहे, आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे आपण समजू शकत नाही. ध्यान मिसे निद्रा लागे म्हणाले, हे इतके मोठे असतात हे जाणून घेणारे असे की ते ध्यानाला बसलो म्हणतात झोपलेले असतात. म्हणाले त्यांचं काही ध्यान लागत नाही, ध्यानाच्या निमित्ताने त्यांना झोप लागते. म्हणाले मुक्ती मिसे दोष भोगे, म्हणाले स्वतः मुक्त झालो आहे असं म्हणतात. आणि म्हणाले अनर्गळता म्हणजे स्वैराचार करतात, म्हणजे कसंही वागावं, आपल्याला काय केव्हाही जेवावं, केव्हाही उठावं, केव्हाही बसावं, हे समर्थांना काही मान्य नाही. ते म्हणाले अध्यात्म मार्गामधला ब्रह्मज्ञानी पुरुषांनी सुद्धा आचार सोडता कामा नये. शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलं यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. जरी सगळं शुद्ध असलं तरी सुद्धा ज्या समाजात तू राहतोस त्याच्या जर विरुद्ध जाणारं वागणं असेल तर ते आचरणही करू नको. ना करणीयम ना चरणीयम म्हणजे आपण त्याचं आचरणही करू नये आणि तसे व्यवहार पण आपण करू नये. म्हणून निरूपण मिसे निंदा घडे. म्हणाले निरूपण करायला बसतो, मग तो हा कसा वाईट आहे, तो कसा वाईट आहे, त्याचं कसं चुकलं, ह्याचं कसं चुकलं, हे तो म्हणाले सांगत बसतो. कारण का, कारण त्याला ती परिपक्वता आलेली नाही. म्हणून तो जर परिपक्व झाला तर म्हणाले त्याला निंदा करायची गरज नाही. आता तुकाराम महाराजांनी दोन्ही वचन आहेत आपल्याला. समर्थांनी कुणाला सांगितलं, सामान्य माणसाला सांगितलं की सामान्य प्रवचनकार बसलाय आणि तो दुसऱ्याची निंदा करतोय, तर म्हणाले तुला नाही, तुझं उलगडत आहे, तू काय दुसऱ्याचे दोष काढू नको. पण तुकाराम महाराज म्हणाले की आम्ही मात्र हातामध्ये शब्दाची शस्त्र घेऊन म्हणाले सगळे दूर फिरतो आहोत. आणि काय करतो आहोत आम्ही सगळे, जे पाखंड खंडन करणं हेच तर आमचं काम आहे म्हणाले. आणि ब्रीद चालवावे नाम, त्यांनी म्हटलंय की हे आमचं ब्रीद आहे आणि हे चालवलंच पाहिजे आम्हाला. का तर कुणाला तरी त्याचे दोष सांगण्याची आवश्यकता आहे, ती त्यांनी सांगितली पाहिजे. हे त्यांनी दोघांनी करता सांगितलं की ज्याला अधिकार नाही त्यांनी ते बोलू नये, ज्याच्याकडे ते काम दिलेलं आहे ते काम त्यांनी कधीही आळसानी किंवा चांगुलपणाने दूर करू नये. कारण म्हणजे मला अगदी खूप वेळा त्या गोष्टीची आठवण होते की शेवटच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी माझे गुरु समाधी घेणार, आम्हाला काहीच माहिती नाही ते आता उद्या समाधी घेणार आहे. ते आपल्या रोजच्यासारखे आज जेवायला बसले, ते जेवत होते, 2.5-3 तास टेबलावरती ते जेवायच्या इथे होते, बायची गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता ते एकदम म्हणाले तुम्ही लोक कसे आहे, तुम्ही असे बुळबुळीत लोक आहात की समोरचा माणूस बघितला की त्याला काय बरं वाटतं तसंच तुम्ही बोलणार, त्याची मर्जी राखतच तुम्ही वागणार, कधीही तुम्हाला जर विरोध करायची वेळ आली तर तुम्ही करणार नाही का. तर मी त्यांना म्हटलं आमचा अधिकारच काय, आम्ही कोण, आम्ही जर अधिकारी आहोत आणि मग आम्ही विरोध केला तर आम्हाला विरोध शोभेल, पण आम्ही अधिकारी नसताना आम्ही विरोध केला तर कसा शोभेल. तर ते म्हणाले तुम्ही अधिकारी आहात की नाहीत हा प्रश्न नाही, पण आज परिस्थिती तर विपरीत आहे एवढी तर तुम्हाला दिसते. या विपरीत परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कळत असेल की हे चाललं आहे, हे विपरीत आहे, तर हे तुम्हाला सांगायचं काम नाही. म्हणाले हे तुम्हाला सांगावं लागेल. असं ते तेव्हा बोलले आणि प्रसंग आयुष्यामध्ये येत गेले. त्या प्रसंगामध्ये मला असं जाणवलं की अनेक कामं आपल्याला अशी करावी लागतात की करून घेतली जातात की जी कामं करायला कोणी तो वाईटपणा घ्यायला कोणी तयार होईल की नाही माहीत नाही, पण तो म्हणजे आपण असं फार मोठेपणा आपल्याकडे घेऊन नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात तसं कायम या पामरे बोलावी उत्तरे, तसंच आहे. हे सत्पुरुष कुणाच्या तरी मिशानी ते करून घेतात. आपल्याकडून कोणतंही काम बरं झालं तर ते आपण केलं असं एकदा सुद्धा आपल्या मनात येता कामा नये. जे काही चांगलं घडेल ते तो करून घेतो, ही भावना बोलायला नाही, आतून आमच्या प्रामाणिकपणे आली पाहिजे. आम्हाला आतून वाटलं पाहिजे की ही काही आपली ताकद नाही, हे आपण करू शकत नाही,
हे करून घेणारे नक्की ते आहे. ही जी जाणीव आहे ना, ही जाणीव त्यांना आपल्याकडून अपेक्षित आहे. ते म्हणतात निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे वेवाद पडे. म्हणाले संवाद म्हणजे म्हणजे त्यांनी असं म्हटलं ना, वादे वादे जायते तत्वबोधा. वाद याचा अर्थ आपण आपला विषय मांडावा, समर्थ्यांनी समर्थ्यांचा विषय मांडावा. आता साधी गोष्ट असते, फार मोठ्या गोष्टी प्रत्येक वेळी असतात असं नाही, लहानशा गोष्टी असतात. म्हणजे आपल्या पुढे काहीतरी मांडायचं म्हणून मांडत नाही, पण कसं घडत असतं ते बघा. मी पहिल्यांदा म्हणजे मुंबईला आम्ही रामकृष्ण मठामध्ये जातच होतो. तर रामकृष्ण मठात पहिल्यांदा गेल्यावर माझ्या मनात विचार आला की अरे रामकृष्णांची मूर्ती आहे, शारदा मातांची मूर्ती आहे, विवेकानंदांची मूर्ती आहे किंवा कुठे तिघांचे फोटो आहेत, पण त्यांच्या मागे कालीमातेची मूर्ती कुठंच नाही, कालीमातेचा फोटो पण कुठेच नाही. तर अनेक ठिकाणी अनेक रामकृष्णांची मंदिरं पाहिली, म्हणजे त्यांचे आश्रम पाहिले. आणि मला असं वाटलं असं कसं. आणि मग आमच्या प्रत्येक संतांच्या देवळामध्ये जर पाहिलं तर त्यांचं जे अधिष्ठात्री दैवत आहे ते त्यांच्या मागे आहे आणि इथे मात्र ते दैवत नाही आहे. मग मला ते आमचे भौमानंद इथले खूप चांगले परिचित असल्यामुळे मी भौमानंदाने एकदा म्हटलं की स्वामीजी माझी एक शंका आहे. म्हटलं हे तुम्हाला ते पटणार नाही, कदाचित तुमचा गैरसमज होईल, पण मला असं वाटतं की तुम्हाला हे विचारावं, असं कसं. यांनी काही त्याचं उत्तर दिलं नाही. त्याच्यावरती आपल्याला जास्त बोलायचं कारण नाही. आपल्या मनात आलेला विचार मी त्यांच्या कानावर घातला आणि त्याला किती वर्ष लोटली, 10 वर्ष 15 वर्ष निघून गेली. आणि अगदी अलीकडे म्हणजे किशोरजी व्यास आता तर गोविंद देवगिरी आहेत, तर ते असंच त्यांनी मला, मी औरंगाबादला चालले ते व्याख्याना करते, त्यांनी मला प्रवासात फोन केला. मला म्हणाले असं आहे तसं काहीतरी गोष्ट बोलत होते. तर मी म्हटलं की मला एक तुम्हाला काहीतरी सांगण्याची इच्छा आहे. तर म्हटलं एक 2 गोष्टी दुसऱ्या काहीतरी होत्या, त्या जर तशा झाल्या तर मी कधी मांडेल आपल्यापुढे, पण म्हटलं ह्या 1-2 गोष्टी मला मांडायच्या होत्या. आणि एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये म्हटलं आपणच लक्ष घालावं की रामकृष्णांच्या मठामध्ये कुठेही कालीमातेची मूर्ती, फोटो, तिचं काही अधिष्ठान म्हटलं नाही आहे. हे काही म्हटलं मला बरं वाटत नाही. आता जी घटना घडली त्या घटनेला म्हणजे इतकी वर्ष झाली की आम्ही हिंदू नाही असा त्यांनी एक कोर्टामध्ये त्यांच्यावर दावा लागला होता. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं रामकृष्ण मिशन ही स्वतंत्र संस्था आहे, आम्ही काही हिंदू नाही. मग तुम्ही हिंदू नाही असं म्हटलं तर तुम्ही नवरात्रीचा उत्सव करता, दुर्गा मातेची उपासना करता, शारदा मातांना साक्षात देवी मानता, कालीमातेचं रूप मानता वगैरे वगैरे, त्याच्याशी वाद कोणताच नाही. पण देवतेच्या शिवाय आणि परंपरेच्या शिवाय, अधिष्ठानाशिवाय तुमचं हे असू शकत नाही. तर मला व्यासजी म्हणाले की कल्याणी माझ्या हे कधी लक्षात आलं नव्हतं. आता म्हणाले त्या दृष्टीने काय करता येईल मी बघेन. म्हणजे एक गोष्ट आहे की सामान्य मनुष्य काही करू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. मी काय करणार, माझ्या हातून काय घडणार, काही घडणार नाही. पण सामान्य माणसाला जर ती थोडी नजर जर आली तर मोठ्या माणसांच्या करता किंवा मोठ्या माणसांपर्यंत काही गोष्टी त्या सामान्य माणसाला नक्की पोचवता येतात. त्याचं तेवढंच काम आहे, कारण त्याची ताकदच तेवढी. आणि म्हणून तो काय विरोध करतो किंवा तो कशाचा विचार काय करतो याच्यापुरता तो त्यांनी आपल्याला आपल्या मर्यादा ओळखूनच त्याच्यात असावं. म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे की निरूपणाच्या मिशानी निंदा करणं किंवा संवादाच्या, त्यांनी जे म्हटलं आहे तसं की वादे वादे जायते तत्वबोधा, की तुम्ही आम्ही असं जर आपण करत राहिलो आणि तो जो वादच घालत बसलो तर म्हणून त्यांनी सांगितलं की वेवाद पडे. तिथे नुसता दोघांच्यामध्ये सुसंवाद होतच नाही, विसंवाद निर्माण होतो. कारण काही आवश्यकताच नाही आहे ह्या सगळ्या विसंवादांची. त्यामुळे इथे असं का आणि तिथे तसं का हा कोणताही प्रश्न विचारायचं कारण नाही. म्हणजे मी मोठ्या माणसांचं बघितलेलं आहे. गुळवणी महाराज शक्तिपात दीक्षा देतात, म्हणजे देत असत किंवा अजूनही त्यांच्याकडे दीक्षा होते, परंपरा पण चालू आहे. तर एकच प्रश्न त्यांना तिथे आलेले विद्वान होते, त्यांनी विचारला की आपली शक्तिपात दीक्षा म्हणजे कुंडलिनी योग आहे का. त्यांनी नाही म्हटल्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला नाही. महाराज म्हणाले तुम्ही पुढचा प्रश्न नाही विचारला. नाही म्हणाले, मला एवढी आधी अपेक्षा होती. तुम्ही जर म्हणाला असतात की आमची शक्तिपात दीक्षा म्हणजे कुंडलिनी योग आहे तर पुढचा प्रश्न आला असता. मी जे आपल्याला 2 प्रश्न विचारणार होतो त्याच्यापैकी पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्ही नाही म्हटल्यामुळे पुढच्या प्रश्नाचं प्रयोजन उरलं.
म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर आपण कशी जाणून घ्यावी, कुणाच्या विषयी किती बोलावं, कुणाच्या विषयी किती वाद घालावा. तर त्याकरता त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की एक गोष्ट धरून आग्रहाने आपण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा त्याचा जर आपण पाठपुरावा करत गेलो तर त्याच्यातून काही सुसंवाद घडण्याऐवजी विसंवादच घडतो. आणि त्याच्यात उपाधी मिसे येऊन जळे अभिमान अंगी. आणि त्याची उपाधी काय लागते की आपल्या मागे तो अभिमान उभा राहतो की आपल्याला असं अरे हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला कळलं, आपण त्या माणसाला निरुत्तर. असे लोक असतात ना की कुठंही तो प्रवचनकार गेला की तो आपल्या विषयातला काहीतरी विषय काढून आणतो आणि त्याला म्हणतो याचं उत्तर द्या हो. म्हणजे त्याला जर नाही देता आलं त्या गोष्टीचं उत्तर तर मग काय करायचं, म्हणजे मग ह्यांना काही त्यातलं कळत नाही किंवा ह्यांना काही त्यातलं येत नाही. हे असं म्हणण्यामध्ये तो मनुष्य आपला अभिमान वाढवत राहतो, तो मनुष्य आपला अभिमान जागवत राहतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या अशा उपाधी लावून घ्यायच्या, ब्रह्मज्ञानाची गोष्ट बाजूलाच ठेवायची. उपाधी मिसे येऊन जडे अभिमान अंगी. त्याच्या ठिकाणीच त्यालाच अधिक अभिमान वाटायला लागतो. तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेश. आपल्याला ज्ञान झालं आहे असं म्हटल्यानंतर मी आपल्याला पूर्वी सांगितलं असेल की त्या बाईंची परंपरा किंवा संप्रदाय सांगत नाही, पण त्या म्हणाल्या की माझी कुंडलिनी जागृत झालेली आहे, पण मला स्पॉन्डिलोसिस असल्यामुळे ती कुंडलिनी जी आहे ती सरळ वर जाऊ शकत नाही. स्पॉन्डिलोसिसमुळे तिचा मार्ग असा वाकडा तिकडा झालेला आहे. त्यामुळे म्हणाले आता काय करणार, मला त्याचा फार त्रास आहे. पण मग म्हणाले मी आता ध्यानाला बसू शकत नाही, म्हणून म्हणाले मी तुमच्या प्रवचनाला येते. नाही तर म्हणाले मला आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे की आता तुम्हाला काही करायची गरज नाही, आता आम्हाला मोक्ष मिळालेलाच आहे. त्यामुळे मोक्ष मिळालेला असल्यामुळे आता फारसं काही करण्याची आवश्यकताच नाही आहे. तर त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलं आहे ना, म्हणून मी आता काही करत नाही म्हणाले. आता आम्हाला काही करू नका असं सांगितलेलं आहे की आता तुम्हाला काही करायची गरज नाही, तुमचं सगळं जे व्हायला हवं आहे ते झालेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळे आता पूर्णपणे पोचलेले आहात. वाकडी सोपा उपाय. आळस अंतरी प्रवेशे म्हणे साधनाचे पिसे काय करावे. मग तो म्हणाले की आपल्याला हे काय वेडेपण आहे हे साधन करणं, म्हणजे याची काही आवश्यकता नाही. म्हणजे मी पुन्हा आपल्याला नाव सांगत नाही, पण आम्ही शेगावहून परत येत असताना आमच्या गाडीमध्ये आम्ही दोघी समोरासमोर होतो. तर त्या मला म्हणाल्या मला फार अध्यात्माची आवड आहे वगैरे. म्हटलं मग काय करता काय नाही, असं त्या त्यांच्या खूप गप्पा काय काय सांगत होत्या. त्या म्हणाल्या मला असं काही देव आणि पूजा वगैरे काही आवडत नाही, त्यावेळी मी आमचे सगळे घरातले देव घेतले आणि त्या मुळामुठेमध्ये म्हणाले विसर्जन करून टाकले. म्हणाले मी काही ते घरात ठेवले नाही. म्हणलं तुम्हाला काय आवडतं. त्या म्हणाल्या मला आवडतं म्हणजे मला रात्री झोपले मी अंथरुणावर की मग मला आवडणार आहे. मी ते कोणाच्या लावतात ते पण आपल्याला सांगत नाही, पण मी रात्री त्या सीडीज लावून ठेवते, झोप येईपर्यंत ऐकते आणि झोप आली तर मला सीडी बंद झाल्यावर बंद होते. म्हणजे त्या सीडीनीच यांच्याकरता काम करत राहू. यांना सीडी संपेपर्यंत जागण्याचे सुद्धा कष्ट नको, दिवसभरात देव नको, पूजा नको, धर्म नको, साधन नको, त्याच्याकरता काही नको. आणि तरीसुद्धा म्हणे साधनाचे पिसे काय करावे. त्यामुळे आम्हाला असा साधन विधन मार्ग आम्हाला काही मान्य नाही, त्याची काही आवश्यकताच नाही आहे. आणि म्हणून किम करोती, आता इथे क्व गच्छामी, किम करोमी क्व गच्छामी किम गृह्णामी त्यजामी किम. म्हणजे मी काय करावं, मी कुठे जावं, मी काय घ्यावं, मी काय टाकावं. म्हणाले आता आत्मना पूरितम सर्व महाकल्पांबुना यथा. ज्याप्रमाणे प्रलयकाल आल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं, तिथे वेगळं काही शिल्लक राहत नाही, तसं मला ब्रह्मज्ञानच झालेलं आहे. त्यामुळे आता मी काय करायचं, आता मी कुठे जायचं, मी काय सोडायचं, मी काय घ्यायचं, मी काय करायचं, हे सगळे जे प्रश्न आहेत ते माझ्यापुरते म्हणाले सगळे संपलेले. असं म्हणून वचन आधारी लाविले. कुठलं तरी एक वचन घेतलं, म्हणाले जैसे शास्त्र फिरविले, म्हणाले त्या शास्त्राला पाहिजे तसं आपल्याप्रमाणे वळवून घेतलं. स्वतः हाणून घेतले जयापरी. म्हणाले ते कसं होतं की आपणच एक शस्त्र घ्यावं आणि त्या शस्त्राने आपणच आपला वध करावा. तसं म्हणाले हे आपल्या स्वतःच्या ठिकाणी अशा वेड्यावाकड्या कल्पना करून
माणूस आत्मघात करून घेतो. तैसा उपायाचा अपाये विपरीतपणे स्वहित जाये, साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध. काय होतं म्हणाले, तसा जो उपाय आहे तो उपायच अपायकारक होतो. विपरीतपणे स्वहित जाये म्हणजे अशा ह्या विपरीत वागण्यामुळे आपलं हित सुटतं किंवा निघून जातं. साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध. आणि आपण जर साधन सोडून दिलं तर हा स्वतःला मुक्त समजून मात्र तो इथे बांधल्यासारखा बद्ध राहतो. म्हणजे तोच बांधला जातो. तो स्वतः मी मुक्त आहे या कल्पनेत बांधला जाऊन हे असे काहीतरी वेडेवाकडे उपाय किंवा व्यवहार करून तो आपल्याला आणखीन बांधून घेतो. साधन करिताच सिद्धपण, साधन करत असतानाच सिद्धपण हातीचे जाईल निघून. साधन करत असून सुद्धा सिद्धपणा प्राप्त होणार नाही. तेणे गुणे साधन करूच नावडे. आणि त्यामुळेच कोणतंही साधन करायला त्याला आवडत नाही. आणि त्यांनी म्हटलंय तसं, साधन करायला आवडून साधन करावं ही फार भाग्याची गोष्ट आहे. नाहीतर काही करायचा कंटाळा मनुष्याला येतोच, की जे काम आपण केल्याशिवाय भागत नाही ते आपण करतोच करतो. पण ज्या करण्याला आपल्याला कोणी जाब विचारणार नाही आहे, का रे तू देवाचं नाव का नाही घेतलं, असं काही कोणी म्हणणार नाही. पण आपल्याला जर कोणी एक काम सांगितलं आहे, ते काम नाही केलं तर लोक म्हणतील हे काय काम तुम्हाला सांगितलं होतं, काम का नाही केलं, की ते आपल्याला धाकाने करावं लागतं. व्यवहारामध्ये आपली कर्तव्य आपल्या डोक्यावर बसली आहेत म्हणून करावी लागतात. हे कोण डोक्यावर बसले, काय देव आपल्या डोक्यावर बसला आहे काय रे माझं नाव घेत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की असं काही होत नाही. म्हणजे साधन हे आपण आपल्या मनाने करण्याची गोष्ट आहे. तर त्याचं ज्याला आपण सेल्फ डिसिप्लिन म्हणतो, की आपणच आपल्याला शिस्त लावली तर, आपणच आपल्या शिस्तीने करत राहिलो तर. नाहीतर काय, साधन न करता होणारे जे आपण अपाय म्हणू ते अपाय आपल्याला भोगावे लागतील. लोक म्हणती हा साधक हेची लज्जा वाटे एक. आता आणखीन दुसरी गोष्ट, की जो स्वतःला ब्रह्मज्ञानी समजतो तो म्हणतो मी जर साधन करत राहिलो तर लोक म्हणतील हा अजून काही शहाणाच झाला नाही, अजून पण साधनच करतो, म्हणजे हा काही ब्रह्मज्ञानी नाही आहे. कारण याला ब्रह्मज्ञानी असण्याचं भांडवल आहे. म्हणून त्याला लोक म्हणती हा साधक, म्हणजे हा अजून साधकच राहिला आहे. हेची लज्जा वाटे, याची त्याला लाज वाटते. त्याला वाटतं मी आता तयार आहे असंच म्हटलं पाहिजे. साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. म्हणाले समर्थ म्हणतात त्याला हे माहिती नाही आहे की ब्रह्मदेवादी देवतासुद्धा साधन करतात, तर तू साधन करतोस यात काय विशेष आहे. म्हणाले आता असो हे अविद्या अभ्यास सारिणी विद्या, अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म. आता म्हणाले हे ज्या मागच्या ज्या गोष्टी ह्या 5-6 ओव्यांमध्ये सांगितल्या त्या सगळ्या अविद्या अज्ञानाच्या गोष्टी आहेत. अभ्यास सारिणी विद्या अभ्यासाकडे नेणारी किंवा मनुष्याला साधनेला प्रवृत्त करणारी विद्या आहे, ती अविद्या नाही आहे. अभ्यासे पाविजे अद्या जो आदी आहे तो असा पूर्ण ब्रह्म अभ्यासानेच प्राप्त होईल. अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. म्हणाले अभ्यास करावा कवण, कोणता अभ्यास करावा, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. सांगा म्हणाले परमार्थाचं काय साधन आहे. याचे उत्तर श्रोतयासी दिधले पुढील समासी, निरोपिले साधनासी परमार्थाच्या. आणि इथे हा 7वा समास आहे तो संपला आहे.